नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी संग्राम आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण इतिहास व राज्यशास्त्र या विषयामधला राज्यशास्त्र या विषयातला एक पार्ट आपण इथे शिकणार आहोत. तो पार्ट कोणता आहे पहा, की राजकारण सर्वांच्या आवडीचा आणि चर्चेचा विषय. आता तर राजकारणाबाबत घराघरामध्ये आणि दारादारामध्ये चर्चा चालू असते. मग ह्या चर्चेमध्ये जे पक्ष पार्टिसिपेट होतात, जे पक्ष सहभागी होतात, मग ते पक्ष कोणकोणत्या प्रकारचे असतात पहा, की एक पक्ष असतो राष्ट्रीय पक्ष. तो देशामध्ये सर्व दर्जाचे पक्षापेक्षा वरच्या दर्जाचा पक्ष असतो. दुसरा असतो राज्य पक्ष असतो. तिसरा नोंदणीकृत पक्ष असतो वगैरे आहेत. आणि नंतर बाकीचे पार्टी आहेत, रजिस्टर्ड वगैरे ह्या गोष्टी आहेत. काहींना मान्यता असते इलेक्शन कमिशनची म्हणजेच निवडणूक आयोगाची, तर काहींना नसते. तर त्यातला आपण एक पाहणार आहोत तर राष्ट्रीय पक्ष. मग राष्ट्रीय पक्ष कोणकोणते, राष्ट्रीय पक्ष कोणाला म्हणायचं आणि त्याच्यामध्ये कोणकोणते पक्ष इन्क्लूड आहेत आणि त्या पक्षांचा थोडक्यामध्ये इतिहास आपण काय करणार आहोत या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला पाहूया. पहा की राष्ट्रीय पक्ष इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरून यांनी डेटा घेतलेला आहे. 2016चा डेटा आहे. पहिले काय पाहूया की हे जे राष्ट्रीय पक्ष आहेत ते कोणाला म्हणलं जातं. राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्ष कोणाला म्हणलं जातं पहा, इथं पहा, हे जाणून घ्या. त्यांनी सांगितलंय पुस्तकामध्ये काय सांगितलं की त्यांनी जाणून घ्या, हे महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे आता, की राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात पहा. मी तुम्हाला म्हणलो, आता मी नाव घेतलं कोणाचं, की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. मग राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी त्यांनी कोणकोणते क्रायटेरिया फुलफिल करावे लागतात हे गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रादेशिक पक्ष होण्यासाठी कोणते क्रायटेरिया फुलफिल करावे लागतात हेही महत्वाचं आहे. पहा की पहिलं पाहूया आपण राष्ट्रीय पक्षाच्या संदर्भात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी काय आपल्याला मान्यता पाहिजे, काय म्हणून तर राष्ट्रीय पक्ष म्हणून. मग ही मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या पुढील निकषांची पूर्तता व्हावी लागते. पहा, म्हणजे तुम्हाला इथून या वाक्यातून एका गोष्टीचा अर्थ समजला असेल की कोणता पक्ष राष्ट्रीय आहे आणि कोणता प्रादेशिक आहे हे कोण सांगतं, तर निवडणूक आयोग सांगतं. हे अधिकार कोणाला आहेत, तर निवडणूक आयोगाला आहेत. मग कोणत्या निकष पहा, क्रायटेरिया दिल्या, त्या क्रायटेरियांची त्या निकषांची पूर्तता व्हावी लागते. तर ते पाहू. पहा इथं एक दोन क्रायटेरिया दिलेले आहेत, अ आणि ब. अ मध्ये काय दिलं पहा, 4 किंवा अधिक राज्यांमध्ये पहा, वाक्य शांतपणे वाचा, नीट लक्ष द्यायचे. 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा पहा, ह्या किंवा वरती मी काय करतो, थोड्याशा वेगळ्या कलरने करतो. पहा, लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत काय पाहिजे, किमान काय म्हणलं इथं, किमान म्हणजे कमीत कमी 6% वैध मते मिळवणे आवश्यक. तसेच पहा, हा एक क्रायटेरिया झाला. 4 किंवा 4 पेक्षा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये किती टक्के मिळते मिळवणे, हे 6% मते. आणि ती पण कशी पाहिजेत, वैध मतं पाहिजेत. 6% मतं मिळून उपयोग नाही, त्याच्यातली काही इनव्हॅलिड असली म्हणजे अवैध मतच असली तर. मग वैध मतं किती पाहिजेत, 6% पाहिजेत, मिळवणे आवश्यक असते. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून, म्हणजे जे प्रिव्हियस निवडणूक झाली, आता समजा आपण 2025 मध्ये आहोत, तर 2024 मधली निवडणूक झालेली जी आहे त्या निवडणुकीचा डेटा काय केला जातो, किंवा माहिती किंवा ते वोटिंग पर्सेंटेज काय केलं जातं इथं कॅल्क्युलेट केलं जातं. पहा, तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून, पहा हे अनेक वचनी, हे एक वचनी आहेत. एका राज्यातून किंवा अनेक राज्यामधून किमान किती, 4 सदस्य कोणाचे, लोकसभेवर निवडून आले पाहिजेत. पहा म्हणजे काय, का हा 4 किंवा 4+ राज्यामध्ये 6% मतं पडली पाहिजेत. 4 किंवा 4+ राज्यामध्ये 6% वोटिंग पडलं पाहिजे. तसेच म्हणजे काय, आणि तसेच म्हणजे काय, आणि एका राज्यातून किंवा एक पेक्षा जास्त राज्यात, समजा ह्या 4 राज्यामध्ये मिळून 6% वोटिंग पर्सेंटेज पडलं आहे,
पण एकाच राज्यातून त्यांचे जर काय झाले 4 खासदार निवडून कुठे गेले पाहिजेत, लोकसभेवर गेलेले असले तरीही तो, मग हे 4 जे खासदार आहेत लोकसभेवर, 4 निवडून जाणारे जे खासदार आहेत ते एका राज्यातनं गेलेले असो किंवा 4 किंवा 4 पेक्षा जास्त राज्यातनं गेलेले असो तरी चालणार. म्हणजे आपला पहिला क्रायटेरिया काय झाला, एकतर 4 किंवा 4 पेक्षा अधिक राज्यांमधून लोकसभा किंवा विधानसभेच्या इलेक्शन्समध्ये त्यांना, म्हणजे मागील इलेक्शन मध्ये 6% मते मिळणे, तसेच त्याचबरोबर काय कमीत कमी 4 खासदार निवडून येणं गरजेचं आहे. तर जो वरचा जर क्रायटेरिया फुलफिल होत नसेल तर काय म्हणते, किंवा समजा हा क्रायटेरिया त्यांचा फुलफिल होत नाही तर काय म्हणते, एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान, म्हणजे मिनिमम कमीत कमी किमान 2% मतदारसंघांमधून तसेच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते. हे 2 क्रायटेरिया. हा क्रायटेरिया जर फुलफिल नाही झाला तर हा क्रायटेरिया फुलफिल जर होत असेल तरी तो काय झाला, आपला राष्ट्रीय पक्ष झाला. एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघामधून तसेच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते. आता पुढे पहा, प्रादेशिक पक्ष. आता हे आपलं राष्ट्रीयचं काय झालं, पूर्ण झालं. पहा, राष्ट्रीयचं काय झालं, पूर्ण झालं. आता आपण प्रादेशिक किंवा राज्य पातळीवरचे, आपण ज्याला राज्य पक्ष म्हणलं तरी चालेल, अशा पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने जे निकष टाकलेले आहेत ते निकष आता वाचूया आपण. ठीक आहे, पहा काय निकष. पहिला, लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत, हे शब्द सर्व महत्वाचे आहेत, किमान 6% मते मिळवणे आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक आहे. किंवा पहा, हा वरचा जर क्रायटेरिया फुलफिल होत नसेल तर काय म्हणते, किंवा काय म्हणते, विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक आहे. कोणाच्या, विधानसभेच्या. विधानसभेच्या एकूण सदस्याच्या 3% जागा किंवा 3 जागा प्राप्त करणे आवश्यक आहे. तर हे क्रायटेरिया जे दिलेले आहेत किंवा हे निकष दिलेले आहेत, तर त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून किंवा प्रादेशिक पक्ष, ज्याला राज्य पातळीवरचा पक्ष म्हणलं जातं, ते मान्यता मिळवण्यासाठीचे निकष दिलेले आहेत. जो पक्ष हे निकष पूर्ण करतो त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून किंवा राज्य पक्ष म्हणून दर्जा दिला जातो. तर आता पाहूया आपण की राष्ट्रीय पक्षाबाबतची माहिती. पहा, राष्ट्रीय पक्ष. पहिला जो राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. आपल्याला माहिती आहे, इतिहासामध्ये आपण पाहिलंय 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची काय झालेली स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस काय होती, सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी काय होती, चळवळ होती. बरोबर. त्याच्यामुळे काय झालं, त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आलेले होते. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला. काय झाला, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस एक प्रभावी पक्ष म्हणून काय झाला, उदयास आला. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याकांसाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवलेले आहेत. लोकशाही समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे. हा झाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 1885 ची स्थापना, राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीतनं ह्याचा उगम झालेला आहे. आणि स्वातंत्र्यानंतर मात्र हे जी विचारसरणी जी आहे, समान हक्क, व्यापक समाज कल्याण वगैरे झालेले आहे. लोकशाही समाजवाद वगैरे तो 1955 ला त्यांनी स्वीकारलेला आहे. आता जो पुढचा आणि नंतरचा जो पक्ष आहे तो पक्ष कोणता आहे पहा. तर तो जो पक्ष आहे तो आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. तो पक्ष कोणता आहे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष. आता हा पक्ष पहा, मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या पक्षाची स्थापना. पहा, विचारसरणी कोणती ह्याची, मार्क्सवादावर आधारलेला पक्ष. या पक्षाची स्थापना 1925 साली झालेली. किती साली झालेली आहे,
1925 साली झालेली आहे. भारतातला हा जुना पक्ष आहे. कसला पक्ष आहे? जुना पक्ष. मजूर, कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. या पक्षाचा भांडवलशाहीला काय आहे? विरोध आहे. म्हणजे पहा की हा काय आहे की मजूर, कष्टकरी, कामगार जी जनता आहे, जो वर्ग आहे, त्या वर्गाचा हा पक्ष आहे. 1962च्या सुमारास चीन व सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये काय झाली? वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षात काय झाली? फूट पडली व त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष काय झाला? स्थापन झाला. CPIM आणि CPM असे दोन पक्ष झाले. कधी? तर 62ला जे चीन युद्ध झालं, त्या चीन युद्धामध्ये चीनची बाजू घ्यायची का रशियाची बाजू घ्यायची? मग कोणता राष्ट्रवाद स्वीकारायचा? ओके. मग त्याच्यावर त्यांच्यामध्ये काय झाली? भांडणं झाली, त्यांच्यामध्ये फूट पडली आणि त्या फुटीतून काय झालं? CPIM ची निर्मिती झालेली आहे. आता पुढचा पक्ष पहा की आता जो पक्ष काय आहे की भारताच्या राष्ट्रीय पातळीवरती सर्वात मोठा पक्ष म्हणून मानला जातो आणि त्या पक्षाचे पंतप्रधान सध्या काय आहेत? सत्तारूढ आहेत. तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्वाचा पक्ष आहे. पहा, भारतीय जनसंघ काय म्हणतोय? भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला आणि 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात पहा, जनता पक्षामध्ये काय झाला? भारतीय जनसंघ काय झाला? विलीन झाला. परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकले नाही. पक्ष फुटला व त्यातील भारतीय जनसंघाने काय केलं होतं? भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 मध्ये काय केलं? भाजप या पक्षाची काय केली? हा नवा पक्ष स्थापन केला होता. पहा की प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा भर आहे. कशावरती भर आहे? आर्थिक सुधारणांवरती भर आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं, ज्याला आपण भाजप म्हणतो, त्या भाजपचं मूळ कशामध्ये आहे? तर ह्या भारतीय जनसंघामध्ये आहे. 1951 ला स्थापन झालेला श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी हे स्थापन केलेलं होतं. पणती म्हणजे दिव्याचे असतं ना पणती, जसली ती पणती ह्या पक्षाचं काय होतं? चिन्ह होतं. ठीक आहे. पहा पुढचा पक्ष पाहूया आपण, भारतीय कम्युनिस्ट पक्ष. आता पहा की आपण जो दुसरा पक्ष पाहिला होता त्या पक्षामध्ये पाहिलं की 1962च्या चीन युद्धामुळे काय झालं की चीनच्या बाजूने जायचं, चायना और USSR बाजू कोणाची घ्यायची ह्याच्यावरून काय झालं? त्या पक्षामध्ये मतभेद निर्माण झाले आणि या मतभेदाचं रूपांतर कशामध्ये झालं? पक्षामध्ये फूट पडली आणि ह्या फुटीतून निर्माण झालेला पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. साम्राज्यवादास या पक्षाचा काय आहे? विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या संबंधाची जपणूक करणे ह्या पक्षाचे काय आहे? धोरण आहे. तर हा काय झाला आपला CPIM, जो की 1964 साली स्थापन झालेला आहे. पुढे पहा बसपा, ज्याला बहुजन समाज पक्ष असं म्हणलं जातं. पहा बसपा म्हणजे काय की बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. बहुजनांचे हित या पक्षाचं उद्दिष्ट असून 1984 साली, किती साली? 1984 साली पक्षाची काय केली? स्थापना झालेली आहे. दलित, आदिवासी व इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दामध्ये होतो आणि बहुजन समाजाला काय करायचं? सत्ता मिळवून देणे ह्या पक्षाचं उद्दिष्ट आहे. हा झाला बसपा 1984. आणि या पक्षाच्या सदस्या ज्या होत्या आपण श्रीमती मायावती यांनी काय केलेलं की उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचे पण धुरा सांभाळलेली आहे. हा पक्ष उत्तर प्रदेशमध्ये काही वर्ष सत्तेमध्ये होता. पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष. त्याचबरोबर हा पक्ष राष्ट्रीय पातळीवर पण आहे. पहा काँग्रेसमधून बाहेर पडले. कोण पडले? नावावरून तुम्हाला समजलंच असेल. पहा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झालेली होती. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर काय झालेलं आहे, या पक्षाचा विश्वास आहे. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत काय होता, महाराष्ट्रात सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्येही 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचा एक घटक पक्ष होता. हा झाला राष्ट्रवादी काँग्रेस. पहा पुढे आता पाहूया तृणमूल काँग्रेस. तृणमूल काँग्रेस, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या नावानं हा पक्ष ओळखला जातो. या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून काय केलं, मान्यता दिली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचे धोरण आहे. पहा की चिन्ह काय आहे त्या पक्षाचं, तृणमूल काँग्रेसचं पानं, 3 गवत वगैरे, घड्याळ. राष्ट्रवादी काँग्रेस पहा, सीपीआयएमचं काय, हातोडा आणि विळा. बहुजन समाज पक्षाचं काय आहे तर हत्ती आहे. भाजपाचं काय आहे तर कमळ आहे. ओके, पहा सीपीएमचं काय आहे तर मक्याचं कणीस आणि विळा आहे. तर हा कोणता हात आहे, आपला उजवा हात आहे तो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा चिन्ह आहे उजवा हात. तर हे काय पाहिलेले आहेत आपण, की हे जे पक्ष पाहिलेले आहेत आणि त्यांची चिन्ह पाहिलेत, आणि हे जे पक्ष आहेत ते काय आहेत तर राष्ट्रीय पातळीवरती महत्वाचे पक्ष आहेत. म्हणजेच ह्याला निवडणूक आयोगाचे निकष पूर्ण करून हे पक्ष आहेत ते काय झालेले आहेत, राष्ट्रीय पक्ष दर्जा प्राप्त झालेले आहेत. तर ह्या ज्या आहेत, लोकसभा निवडणूक 2009 आणि 2014 मध्ये राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेल्या जागाचा चार्ट दिलेला आहे. आता पहिला जो पक्ष पाहिला होता आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पाहिला होता. 206 जागा 2009च्या इलेक्शनला होत्या, तर फक्त 44 जागा त्यांना 2014च्या इलेक्शनला भेटलेल्या आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष 4 जागा 2009ला, तर 1 जागा 2014 ला भेटलेली आहे. भाजप 116 जागावरून तब्बल 282 जागावरती गेलेला आहे. तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे सीपीआयएम हा 16 जागावरून फक्त 9 जागावर आलेला आहे. म्हणजे जे कम्युनिस्ट पक्ष आहेत दोन्हीही, पहा हे दोन्हीही कम्युनिस्ट पक्ष आहेत, यांचं काय झालेलं आहे, हे कमी झालेले आहेत प्रिव्हियस इयरच्या तुलनेत. हा पण कमी झालेला आहे, फक्त भाजप वाढलेला आहे. तर बसप 21 काय होते, खासदार होते. पहा 21 खासदार होते 2009 ला बसपचे. त्यांना एक ही खासदार मिळवता आला नाही 2014च्या इलेक्शन मध्ये. आणि राष्ट्रवादी काँग्रेस 9 खासदार होते 2009 ला, ते 14 ला किती झाले आहेत, 2014 ला 6 खासदार झालेले आहेत. तर हा आपण काय पाहिलेला आहे की राष्ट्रीय पक्ष कोण डिक्लेअर करतं. आपण पाहिलं की निवडणूक आयोग, मग त्याचे क्रायटेरिया, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता कोण देतं, निवडणूक आयोग. मग निवडणूक आयोग त्याच्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया देतं, आणि त्या क्रायटेरियामधून काय असतं की ते पक्ष निवडले जातात. त्या पाठीमागील निवडणुकीमध्ये त्या पक्षाचा परफॉर्मन्स कसा आहे ह्याच्यावरती काय केलं जातं, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्षाचा काय केला जातो, दर्जा दिला जातो. मग ह्या दर्जामध्ये आपण पाहिले की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, भाजप असेल, बसप असेल, सीपीआयएम आहे, सीपीएम आहे. ओके, त्याचबरोबर काय राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस आहे. असे पक्ष जे आहेत ते की सध्या काय आहेत, ते राष्ट्रीय पातळीवरती काय आहेत तर राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा प्राप्त आहेत. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आणि 10वीच्या नॉलेजसाठी, स्पर्धा परीक्षेच्या नॉलेजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि ही माहिती आणि ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.